नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण सेकंड पार्ट बघणार आहोत, जो की इयत्ता 8वी मराठी प्रथम घटकाचा सेकंड पार्ट होणार आहे। यामध्ये आपण रिमेनिंग प्रश्न बघणार आहोत। तर बघा, आपण पॅराग्राफचं वाचन केलं होतं, त्यानुसार तुम्हाला कृती करायची होती। खालील उत्तरे लिहा। युरेका या ग्रीक शब्दाचा अर्थ काय आहे? तुम्हाला आय फाउंड सापडले असा होतो। म्हणी घर या शब्दासाठी वापरला जाणारा इंग्रजी शब्द तुम्हाला लिहायचा आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक ई मध्ये कारणे लिहायचे। लेखकाला आनंद का झाला याचे कारण तुम्हाला पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे। तसंच मी तुम्हाला एक पेपर पण सॉल्व्ह केला आहे, त्यामध्ये पण तुम्हाला बघायला मिळणार आहे। ज्या प्रसंगामुळे तुला खूप आनंद होतो असा तुझ्या आठवणीतील असलेला कोणताही एक प्रसंग 4 ते 5 वाक्यांत लिहायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, हाच पेपर तुम्हाला बघायला मिळू शकतो। बघा, तुम्हाला प्रसंग लिहायचा आहे की तुमच्या लाईफमध्ये तुझ्या आठवणीतला आनंदाचा क्षण लिहायचा आहे। किती 2 मार्कासाठी प्रश्न विचारला जाणार आहे, तर यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघा, खालील चित्राचे निरीक्षण करा व पहा व ते 5 ते 6 वाक्यात वर्णन लिहायचं आहे। खाली तुम्हाला एक चित्र दिलं आहे, ट्रॅफिकचं चित्र दिलं आहे, त्याचं निरीक्षण करायचं आहे तुम्हाला आणि त्यानुसार कृती करून उत्तरे लिहायची आहे। त्यामुळे ट्रॅफिकचं चित्र तुम्हाला बघायला मिळत आहे। त्यानंतर ट्रॅफिकच्या चित्रामध्ये तुम्हाला कृती करून लिहायचं आहे की कशा प्रकारे, आणि 3 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे। त्यानंतर बघा, हा स्पेस तुम्हाला दिला जाईल, यामध्ये तुम्हाला आन्सर करायचं आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघा, खाली लिहिलेल्या सूचनेच्या प्रश्नांची उत्तरे लिहा। गुण 5 आहे। वरील चित्रात दिसणारा प्रसारमाध्यम की तू जास्तीत जास्त कोणत्या प्रसारमाध्यमाचा वापर करतात? जास्तीत जास्त आपण भ्रमणध्वनीचा वापर करतो, त्यालाच आपण त्याला मोबाईल असे म्हणतात। त्यानंतर आपण TV, नंतर रेडिओ आणि नंतर वर्तमानपत्र वाचण्यासाठी आपण यांचा वापर केला जातो। बघा, वरील चित्रात दिसणाऱ्या प्रसारमाध्यम तू जास्तीत जास्त कोणाचा वापर करतो हे लिहिलं। प्रसारमाध्यमाचे फायदे आणि तोटे तुम्हाला लिहायचे। एका साईडनं फायदे लिहायचे आणि त्यानंतर एका साईडनं तुम्हाला तोटे लिहायचे, कोणत्या प्रकारचे तुम्हाला तोटे बघायला मिळतात। ठीक आहे, 2 मार्काचे प्रश्न आहे। मोबाईलच्या अतिवापरामुळे सातत्य तरुण मेढीचा मोठ्या प्रमाणात तोटा होत आहे। या विधानाशी तू सहमत आहे हो का नाही याचं कारण तुम्हाला लिहायचं आहे। बघा, खालील कविता वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायचं आहे। प्रश्न क्रमांक 6 मध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे। खालील कविता वाचायची। बघा, वाचा। हिरवी झाडी, स्वच्छ निर्मळ हवा, निसर्गाची हीच देणं, जीवनाचे ठेवा, नद्या डोंगर सागर देतात आपल्याला साऱ्या स्वतःशी जपून आते, हीच खरी कृतज्ञता। पक्षी गातात गाणी, फुले हसतील खुलून, सूर्य देतो प्रकाश, चंद्र शीतल किरण, झाडे लावा, पाणी वाचवा, धरतीची सेवा करा, सुंदर उद्याचा संकल्प आजच करा। अशा प्रकारची सुंदर कविता तुम्हाला बघायला मिळणार आहे। यामध्ये त्याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न दिले बघा। कवितेचे वर्णन केलेली झाडे लावण्याची व पाणी वाचवण्याची कोणत्या कारणांची गरज आहे? योग्य पर्यायाला गोल करायचं आहे। तसं तुम्हाला 4 पर्याय इथं बघायला मिळणार आहे। एक फक्त सुशोभीकरणासाठी, निसर्गाच्या संरक्षण भविष्यासाठी, तसंच सरकारी नियमांमुळे, पैशाची बचत करण्यासाठी। यापैकी तुम्हाला एक आन्सर सॉल्व्ह करायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न क्रमांक आ बघा, कवितेत खालील ओळींचा अर्थ लिहायचा आहे। त्याच्याशी जपून आते हीच खरी कृतज्ञता। ही जी ओळ आली याचा अर्थ तुम्हाला अर्थ लिहायचा आहे। जसं की आपण सांगतो, ज्याच्याशी जपून आते, एखाद्या तुमचं नातं जपलेलं असेल तीच खरी कृतज्ञता असते, त्यांच्यात तुम्हाला कामी पडायचं आहे। ठीक आहे, की कवितेत यमक जोडणाऱ्या शब्दांची जोडलेल्या, त्यात इंग्लिशमध्ये त्याला रायमिंग वर्ड असे म्हणतात, यमयुक्त शब्द असं म्हणतात, ते शोधून लिहायचे। निसर्ग कवितेतील आलेल्या शब्दांचा समानार्थी शब्द लिहायचे। देण आणि सेवा हे 2 शब्द आहेत, त्या समानार्थी शब्द तुम्हाला लिहायचा आहे। निसर्गमित्र या कवितेत मुख्य संदेश तुम्हाला तुमच्या शब्दांत लिहायचा आहे। कोणत्या प्रकारचा संदेश तुम्हाला यामध्ये बघायला मिळतो, म्हणजे यामध्ये तुम्हाला त्याचा अर्थ लिहायचा आहे, कशा प्रकारचा काय उद्देश होता कवितेचा। ठीक आहे, यासाठी आपण इथेच थांबूया, हा पार्ट इथे सेंड करूया। अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। अशाच प्रकारचा याचा पार्ट 3 तुम्हाला याच यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहे। या पेपरचा चांगला सराव करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अपकमिंग जो पेपर येणार आहे त्यामध्ये तुम्हाला मार्क मिळण्यासाठी खूप याचा फायदा होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी इथेच थांबूया। चला भेटूया आपण याच पार्टच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।